हा जो पिवळ्या रंगाचा गोल तुम्हाला दिसतोय म्हणजे चक्र दिसतोय हा काय आहे? कर्ता. त्याच्यानंतर ब्ल्यू कलरचा जो आहे निळ्या रंगाचा तो आहे कर्म. आणि हा जो गुलाबी रंगाची पट्टी चक्र दिसतोय हे काय आहे? क्रियापद. म्हणजे तुम्हीच कृती करायची. कर्ता तुम्हीच घेणार आहात, कर्मही तुम्हीच घेणार आहात आणि क्रियापद सुद्धा तुम्हीच घेणार आहात. ओके, तर आपण इला देऊयात कृती करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, नूतन कन्या प्रशालेमध्ये आज आमची मराठीची तासिका होती आणि मराठीच्या तासिकेमध्ये आम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद यावरून काही वाक्य कशी तयार करता येतील हा उपक्रम आम्हाला विद्यार्थ्यांद्वारे घ्यायचा होता. विद्यार्थ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थ्यांनी कर्ता, कर्म आणि क्रियापद स्वतःच निवडतायत आणि स्वतःच वाक्य तयार करण्याचं कार्य करत आहेत. स्वतः केलेल्या कृतीचा आनंद काही वेगळाच असतो. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद तर होतोच, परंतु त्याचबरोबर अगदी सोप्या पद्धतीने आणि खेळीमेळीच्या वातावरणात अगदी क्लिष्ट असणारा व्याकरणाचा विषय देखील विद्यार्थी अतिशय सोप्या पद्धतीने हाताळू शकतात आणि त्यांच्या संकल्पना या स्पष्ट होऊ शकतात. तर मित्रांनो, आमच्या प्रशालेमध्ये असणाऱ्या अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थिनी देखील अशा या उपक्रमातून हा विषय, व्याकरणाचा विषय अतिशय सोप्या पद्धतीने हाताळत असतात. तर चला पाहूयात विद्यार्थ्यांनी वाक्य तयार केले आहे की नाही. तिने वाक्य तयार केलंय, ती खो खो खेळते. अशा पद्धतीने तुम्हीच घ्यायचं कर्ता, तुम्हीच कर्म घ्यायचा आणि तुम्हीच काय घ्यायचा? क्रियापद घ्यायचं. अशा पद्धतीने काय होतं की तुमची एकतर काय होते, वोकॅब्युलरी वाढते, म्हणजे तुमच्या शब्दांचा संग्रह वाढतो आणि तुम्ही एखादी कृती करता, आपण स्वतः एखादी कृती करत असो तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. ओके, अशाच पद्धतीचे अनेक वेगवेगळे उपक्रम आमच्या मराठीच्या तासिकेमध्ये सुरू असतात आणि विद्यार्थिनींचा उदंड प्रतिसाद या उपक्रमासाठी मिळत असतो. नक्कीच विद्यार्थ्यांना ही सर्व शैक्षणिक साहित्य स्वतः हाताळण्यास तर मिळतातच, परंतु स्वनिर्मितीचा आणि स्वतः कृती करून शिकल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा आमचा उपक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा.